उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बीडच्या दौऱ्यावर होत्या आणि त्यामुळे स्वाभाविक आहे बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून पत्रकार प्रश्न विचारणारच। सुनेत्रा पवारांनी विकासाचे मुद्दे मांडले आणि त्यावरती पत्रकारांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल केला, पण त्याच वेळेस धनंजय मुंडेंना हे आवडलं नाही। नेमकं पत्रकार परिषदेमध्ये आज घडलंय काय, बघूयात हा रिपोर्ट। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। बस सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। माहिती घेतील। उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्रकार कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न विचारला होता, पण धनंजय मुंडेंनी पत्रकारालाच रोखलं आणि तात्काळ सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषदच संपवली। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। बस सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। माहिती घेतील। सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री आहेत आणि त्यासाठी त्या 2 दिवसांच्या बीड दौऱ्यावर होत्या। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनाची बैठकही पार पडली आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली। पत्रकार परिषदेसाठी सर्वात आधी धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके आले, त्यानंतर सुनेत्रा पवारही आल्या। बैठकीमध्ये झालेले निर्णय आणि विकास कामांवरून सुनेत्रा पवारांनी माहिती दिली, पण बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला आणि धनंजय मुंडेंनी पत्रकारालाच रोखलं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। बस सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। माहिती घेतील। पत्रकार सांगत होता की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पण सुरेश सुरेश असं म्हणत धनंजय मुंडेंनी पत्रकाराला बोलू दिलं नाही आणि इतकंच नाही तर खुर्चीवरून उठवताच पत्रकारांना धनंजय मुंडेंनी इशाराही केला। बीडची कायदा सुव्यवस्थेची स्थिती महाराष्ट्राला आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनाही सांगायची गरज नाहीये। अद्याप बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला नाहीये। धनंजय मुंडेंचेच निकटवर्तीय वाल्मिक कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड आहे। त्यानंतरही अनेक घटना बीडमध्ये घडल्या। विलास घुले हत्या प्रकरणानेही बीड हादरलं। याच घटनांवर समोर पालकमंत्री असल्यानं पत्रकाराने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र धनंजय मुंडेंनी रोखल्यानं ना पत्रकाराला प्रश्न विचारता आला ना सुनेत्रा पवारांना बोलता आलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।